नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्युअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला आणि आपल्या चॅनलला खूप गरज आहे. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आपल्या स्टोरीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळ झाली होती. स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन. आर्यवीर आपल्या केबिनमध्ये एकटाच बसलेला होता. आज संयुक्त प्रोजेक्टची पहिली अधिकृत मीटिंग असते. तो मीटिंगला जाण्यासाठी उठतो, पण अचानक त्याची नजर टेबलाच्या ड्रॉवरकडे जाते आणि तो काही क्षण विचार करतो. त्यानंतर तो ड्रॉवर उघडतो. आतमध्ये अद्वैतने काही दिवसांपूर्वी दिलेलं तपकिरी रंगाचं पाकिट ठेवलेलं असतं. आर्यवीर ते हळूहळू उघडतो. आत काही जुनी कागदपत्रे, काही ईमेल्स, प्रिंट्स आणि एका जुन्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगचे ट्रान्स्क्रिप्ट असते. आर्यवीर ती वाचत जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागतात. त्याच्या डोळ्यासमोर अनेक वर्षांपूर्वीच्या घटना उभ्या राहतात. त्याला समजतं की त्या दिवशी अद्वैतने जे काही केलं ते त्याच्या इच्छेने नव्हतं, तर त्याला कोणीतरी धमकावलं होतं. त्याच्यावर दबाव आणला गेला होता आणि त्या परिस्थितीत त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आर्यवीरच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. तो स्वतःशीच म्हणतो, अद्वैत, मी तुला समजून घेण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. तो डोळे बंद करून स्वतःला सावरतो. एक दीर्घ श्वास घेतो. ते पाकिट पुन्हा काळजीपूर्वक ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि मीटिंगसाठी बाहेर पडतो. काही मिनिटांनी स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशनच्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड रूममध्ये महत्त्वाची मीटिंग सुरू असते. आर्यवीर, विवान, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि काही वेळात अद्वैत देखील तिथे येणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते. आर्यवीर म्हणाला, आजपासून स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन आणि सरीन टेक्नॉलॉजीज एका आंतरराष्ट्रीय AI प्रोजेक्टवर एकत्र काम करणार आहेत. क्षणात बोर्डरूममध्ये कुजबूज सुरू होते. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सर, 2 प्रतिस्पर्धी कंपन्या एकत्र? आर्यवीर शांतपणे म्हणाला, स्पर्धा कायम राहील, पण हा प्रोजेक्ट स्पर्धेचा नाही, तर भविष्याचा आहे. तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचं दार उघडतं आणि अद्वैत आतमध्ये येतो. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खेळतात. तो थेट आर्यवीरसमोर येतो. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहतात. यावेळी त्यांच्या नजरेत राग नव्हता, तर एक नवा विश्वास होता. आर्यवीर म्हणाला, वेलकम अद्वैत. अद्वैत हलकंसं हसत म्हणाला, थँक्यू आर्यवीर. आर्यवीर मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्टची माहिती दाखवतो. या प्रोजेक्टसाठी दोन्ही कंपन्यांमधून फक्त एक प्रोजेक्ट लीड असेल. एक अधिकारी लगेच विचारतात, मग तो कोण? आर्यवीर म्हणाला, आरोही प्रधान. क्षणभर संपूर्ण रूम शांत होते. एक वरिष्ठ अधिकारी उठून म्हणाले, सर, ती फक्त काही महिन्यांपूर्वीच या कंपनीत आली आहे. इतक्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तिच्याकडे कशी? दुसरे अधिकारीही सहमती दर्शवतात. आरोही शांतपणे उभी राहते. ती कोणालाही उत्तर देत नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. तो म्हणतो, आरोही, तुला काही बोलायचं आहे का? आरोही हसत म्हणाली, नाही सर, माझ्या शब्दांपेक्षा माझं काम बोललं तर ते जास्त चांगलं. हे ऐकून रूममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरते. अद्वैत अचानक उभा राहतो. तो म्हणाला, मी काही बोलू शकतो का? सगळे त्याच्याकडे पाहतात. तो म्हणाला, मी अनेक देशांतील शेकडो व्यावसायिकांसोबत काम केलं आहे, पण ज्या दिवशी मी आरोहीला पहिल्यांदा भेटलो त्या दिवशीच मला समजलं होतं की ही मुलगी फक्त पदावर नाही, तर पात्रतेवर विश्वास ठेवते. तो आर्यवीरकडे पाहतो आणि म्हणतो, आज मी आर्यवीरच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटतं. मीटिंग संपते. सर्व अधिकारी आणि कर्मचारी बाहेर पडतात. केबिनमध्ये आता फक्त आर्यवीर, अद्वैत, विवान आणि आरोही उभे होते. रूममध्ये पूर्ण शांतता पसरते. आर्यवीर आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत राहतात. कोणी काही बोलत नाही. पुढच्याच क्षणी आर्यवीर स्वतःहून पुढे येतो आणि अद्वैतला घट्ट मिठी मारतो. अद्वैत देखील त्याला तितक्याच घट्टपणे मिठी मारतो. विवान आणि आरोही दोघेही हसत त्यांच्याकडे पाहत असतात. आर्यवीरचा आवाज भरून येतो. तो म्हणतो, सॉरी यार, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. अद्वैत हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तो म्हणाला, यार, तुझी चूक
चूक तुझी एकट्याची नव्हती. मी जर त्यावेळी तुला विश्वासात घेऊन सगळी हकीकत सांगितली असती तर आपली मैत्री कधीच तुटली नसती. आर्यवीर स्वतःला सावरत म्हणाला, एकदा आपण मैत्री तोडून चूक केली, पण आता नाही. आता ती चूक परत करायची नाही. असं म्हणत तो आपला हात अद्वैत समोर पुढे करतो. अद्वैत हसतो. तो आर्यवीरचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो, फ्रेंड्स फॉर एव्हर. दोघेही हसतात. आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात, कारण आज तिचा सर्वात मोठा प्रयत्न यशस्वी झाला होता. कॉरिडॉरमध्ये आरोही अद्वैत समोर येते. आरोही म्हणाली, आज माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. अद्वैत हसतो. तो तिच्यासमोर हात पुढे करतो. धन्यवाद नको, मैत्री करशील? आरोही क्षणभर त्याच्याकडे पाहते, मग हसत त्याचा हात हातात घेते. नक्की. अद्वैत म्हणतो, आजपासून तू फक्त आर्यवीरच्या टीमचा भाग नाहीस, तर माझी देखील सर्वात चांगली मैत्रीण आहेस. कारण तुझ्यामुळेच मला माझा मित्र, माझं कुटुंब परत मिळालं. आरोही हसते. ती म्हणते, तुम्ही दोघे पुन्हा मित्र झालात ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. हे सगळं काही अंतरावरून आर्यवीर पाहत होता. विवान त्याच्या शेजारी येतो आणि हसत म्हणतो, माहिती आहे आर्य, ही मुलगी फक्त प्रोजेक्ट्स जोडत नाही, तर ती माणसंसुद्धा जोडते. आर्यवीरच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. तो हळू आवाजात म्हणतो, म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी आहे. संध्याकाळची वेळ होती. आरोही आपल्या केबिनमध्ये नवीन प्रोजेक्टचा आराखडा तयार करत असते. तेवढ्यात तिच्या टेबलावर एक छोटंसं गिफ्ट बॉक्स ठेवलेलं दिसतं. त्यावर कोणाचंही नाव नसतं. ती बॉक्स उघडते. आतमध्ये एक सुंदर सिल्वर पेन असतो. त्यासोबत एक छोटी चिठ्ठी. ग्रेट लीडर्स डोंट क्रिएट फॉलोअर्स, दे क्रिएट न्यू लीडर्स. आरोहीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ती काचेतून आर्यवीरच्या केबिनकडे पाहते. आर्यवीरही त्याच क्षणी तिच्याकडे पाहत असतो. तो काही बोलत नाही, फक्त हलकीशी मान डोलावतो. आरोहीही हसत मान डोलावते. दोघांमध्ये अजूनही प्रेमाची कबुली झाली नव्हती, पण विश्वासाचं मात्र एक सुंदर नातं घट्ट झालेलं होतं. पुढच्या सकाळी स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन संयुक्त AI प्रोजेक्टचा पहिला अधिकृत दिवस. कॉन्फरन्स रूममध्ये आर्यवीर, अद्वैत, आरोही, विवान आणि दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्टचा संपूर्ण रोड मॅप दिसत असतो. आरोही आत्मविश्वासाने उभी राहते. ती म्हणाली, या प्रोजेक्टमध्ये आपण वेगवेगळ्या देशांतील टीम्ससोबत काम करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक विभागाचा समन्वय वेळेवर होणं खूप महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक टप्प्याचं नियोजन तयार केलं आहे. ती स्क्रीनवर प्रेझेंटेशन दाखवते. अचूक टाईमलाईन, जोखमींचं विश्लेषण आणि प्रत्येक समस्येवर आधीच तयार केलेले पर्याय. सगळे अधिकारी लक्षपूर्वक ऐकत असतात. प्रेझेंटेशन संपताच एक वरिष्ठ अधिकारी उठून म्हणाले, मिस प्रधान, कागदावर सगळं छान दिसतं, पण एवढा मोठा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव तुमच्याकडे आहे का? रूममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरते. आरोही काही क्षण त्या अधिकाऱ्यांकडे पाहते, मग शांत आवाजात म्हणते, अनुभव वर्षांनी मोजला जातो, पण क्षमता कामातून सिद्ध होते. जर माझ्या कामात काही चूक झाली तर सर्वात आधी जबाबदारी मी स्वतः स्वीकारेन, पण संधी मिळण्याआधीच माझ्या क्षमतेवर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मी शब्दांनी नाही, तर माझ्या कामाने देईन. संपूर्ण रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. मीटिंग संपते. सगळे बाहेर पडतात. कॉरिडॉरमध्ये अद्वैत हसत म्हणतो, आर्य, आता मला समजलं की तू तिच्यावर एवढा विश्वास का ठेवतोस. आर्यवीर हलकसं हसतो आणि म्हणतो, कारण तिने तो विश्वास कमवला आहे. आरोही दोघांचं बोलणं ऐकते, पण काही न बोलता पुढे निघून जाते. तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं. दुपारी प्रोजेक्ट टीम एकत्र बसून पुढच्या टप्प्यांचं नियोजन करत असते. विवान अचानक म्हणतो, एक छोटासा ब्रेक घेऊया. सगळे कॉफी मशीनजवळ येतात. आरोही स्वतःसाठी कॉफी बनवत असते. तेवढ्यात आर्यवीर देखील तिथे येतो. दोघे एकाच वेळी कॉफीचा मग उचलतात आणि नकळत एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो. दोघेही क्षणभर थांबतात. आरोही लगेच हात मागे घेते. ती हसत म्हणाली, सॉरी सर. आर्यवीरही हलकसं हसतो. पहिल्यांदाच माफी मागितलीस, तो म्हणतो. आरोही लगेच म्हणते, म्हणजे? आर्यवीर म्हणतो, पहिल्या दिवशी तर मला चांगलंच सुनावलं होतंस. हे ऐकताच दोघेही हसू लागतात. दूर उभे असलेले विवान आणि अद्वैत हे सगळं पाहत असतात. विवान हळू आवाजात म्हणतो, यार,
मी आर्यमध्ये एवढा मोठा बदल आधी कधीही पाहिला नव्हता. अद्वैत हसत म्हणतो, कारण योग्य माणूस भेटला की सर्वात कठोर माणूसही हसायला शिकतो. संध्याकाळी सगळे कर्मचारी घरी निघून गेलेले असतात. आरोही अजूनही आपल्या केबिनमध्ये काम करत असते. आर्यवीर तिथून जात असताना तिच्या केबिनमध्ये प्रकाश दिसतो. तो आतमध्ये डोकावतो. आरोही अजूनही लॅपटॉपसमोर बसलेली होती. आर्यवीर म्हणाला, आरोही, तू अजून घरी गेली नाहीस? आरोही म्हणाली, हा मॉड्यूल पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही. आर्यवीर तिच्या टेबलावर ठेवलेल्या फाईल्सकडे पाहतो आणि मग म्हणतो, काम महत्त्वाचं आहे, पण स्वतःची काळजी घेणं त्याहून महत्त्वाचं. आरोही हसत म्हणाली, सर, मी ठीक आहे. आर्यवीर काही क्षण तिच्याकडे पाहतो, मग शांतपणे म्हणतो, ठीक आहे, पण जास्त वेळ थांबू नकोस. एवढं बोलून तो तिथून निघून जातो. आरोही त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहते. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. कॉरिडॉरमध्ये अद्वैत आर्यवीरची वाट पाहत उभा होता. अद्वैत म्हणतो, तिची इतकी काळजी का करतोस? आर्यवीर काही क्षण शांत राहतो, मग हसत म्हणतो, ती माझ्या टीमची जबाबदारी आहे. अद्वैत खट्याळपणे हसतो, फक्त टीमची की मनाचीही? आर्यवीर काहीही उत्तर देत नाही. तो फक्त हलकसं हसतो आणि पुढे चालत जातो. अद्वैत त्याच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणतो, आता फार दिवस हा स्वतःपासून सत्य लपवू शकणार नाही. सकाळचे 9 वाजले होते. स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन संयुक्त AI प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू असतं. आरोही आपल्या केबिनमध्ये सर्व विभागांकडून आलेले रिपोर्ट तपासत असते. तेवढ्यात तिच्या लॅपटॉपवर एक लाल रंगाचा अलर्ट दिसतो. वॉर्निंग, प्रोजेक्ट कोर सर्व्हर सिंक्रोनायझेशन फेल्ड. आरोहीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं होतं. ती लगेच आर्यवीरच्या केबिनमध्ये धावत जाते. आरोही म्हणाली, सर, आपल्या प्रोजेक्टचा मुख्य सर्व्हर दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हरशी सिंक होत नाहीये. अशाच अवस्थेत पुढे गेलो तर गेल्या 3 दिवसांचं काम पुन्हा करावं लागेल. आर्यवीर गंभीर होतो. तो लगेच विवानला बोलावतो. काही क्षणात अद्वैत देखील तिथे पोहोचतो. कॉन्फरन्स रूममध्ये मोठ्या स्क्रीनवर तांत्रिक माहिती दिसत असते. विवान म्हणतो, सगळे कोड बरोबर आहेत, मग समस्या नेमकी कुठे आहे? आरोही शांतपणे स्क्रीनकडे पाहत असते. ती म्हणाली, समस्या कोडमध्ये नाही, समस्या वेळेत आहे. सगळे तिच्याकडे पाहतात. ती पुढे म्हणाली, दोन्ही कंपन्यांच्या सर्व्हरचा टाईम प्रोटोकॉल वेगळा आहे. फक्त काही सेकंदांचा फरक आहे, पण AI मॉडेलसाठी ते पुरेसं आहे. आर्यवीर लगेच म्हणतो, विवान, आपल्या टीमला UTC सिंक्रोनायझेशनवर शिफ्ट कर. अद्वैत म्हणतो, आणि मी माझ्या टीमला लगेच सूचना देतो. दोघेही एकमेकांकडे पाहतात. एकही अनावश्यक प्रश्न नाही, एकही संशय नाही, फक्त विश्वास. काही मिनिटात दोन्ही कंपन्यांच्या टीम्स एकत्र काम करायला सुरुवात करतात. अर्ध्या तासानंतर मोठ्या स्क्रीनवर हिरव्या अक्षरात संदेश दिसतो, सिंक्रोनायझेशन सक्सेसफुल. कॉन्फरन्स रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. विवान हसत म्हणतो, मिशन पूर्ण. आरोही सुटकेचा निश्वास सोडते. आर्यवीर तिच्याकडे पाहून म्हणतो, गुड जॉब. आरोही हसत म्हणाली, थँक्यू सर. मीटिंग संपल्यानंतर आर्यवीर आणि अद्वैत कॉरिडॉरमध्ये एकत्र चालत असतात. काही क्षण ते दोघेही शांत असतात. मग अद्वैत हसत म्हणतो, आठवतंय, कॉलेजमध्येही अशीच एक रात्र जागून आपण प्रोजेक्ट पूर्ण केला होता. आर्यवीर हसतो. तो म्हणतो, आणि सकाळी प्रेझेंटेशनच्या आधी तू कॉफी माझ्या लॅपटॉपवर सांडली होतीस. अद्वैत मोठ्याने हसतो, आणि तू माझ्याशी 2 दिवस बोललाच नव्हतास. आर्यवीरही हसू लागतो. पण शेवटी प्रोजेक्टचे विनर आपणच होतो. तो म्हणतो. आरोही आणि विवान दूर उभे राहून हे सगळं पाहत असतात. विवान म्हणतो, हीच ती मैत्री जी इतकी वर्ष कुठेतरी हरवली होती. आरोही देखील हसत म्हणाली, काही नाती तुटत नाहीत, फक्त त्यांच्यावर गैरसमजाची धूळ साचते. दुपारी कंपनीच्या कॅफेटेरियामध्ये चौघेही एकत्र बसलेले असतात. वातावरण अगदी हलकं फुलकं असतं. अद्वैत अचानक म्हणतो, आर्य, एक पैज लावायची? आर्यवीर म्हणतो, कशाची? अद्वैत म्हणतो, आजही तुला तिखट खाता येत नाही. आरोही आश्चर्याने म्हणाली, खरंच? आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणतो, त्याचं काही ऐकू नकोस. विवान लगेच म्हणतो, आरोही, हा विषय खरा आहे.
सगळे हसू लागतात. संध्याकाळी आरोही आपल्या डेस्कवर बसून दिवसाचं काम पूर्ण करत असते. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. आर्यवीर, आज खूप छान काम केलंस. प्राऊड ऑफ यू. आरोही काही क्षण त्या मेसेजकडे पाहत राहते. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. ती उत्तर टाईप करते, थँक्यू सर. पण ती मेसेज पाठवणार इतक्यात थांबते. ती सर हा शब्द डिलीट करते आणि फक्त थँक्यू एवढाच मेसेज पाठवते. दुसऱ्याच क्षणी आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटतं. त्यांच्या नात्यात अजून प्रेम व्यक्त झालेलं नव्हतं, पण औपचारिकतेची एक छोटी भिंत मात्र आज नकळत कोसळलेली होती. दुसऱ्या दिवशी स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू असतं. आरोही आपल्या केबिनमध्ये प्रोजेक्टच्या फाईल्स तपासत बसलेली होती. तेवढ्यात दरवाजावर हलकासा नॉक होतो. आरोही म्हणाली, कम इन. दार उघडतं. समोर अद्वैत उभा असतो. आरोही हसत म्हणाली, या ना. अद्वैत केबिनमध्ये येतो. त्याच्या हातात 3 कॉफीचे कप असतात. आरोही आश्चर्याने म्हणाली, आज कॉफी? अद्वैत हसत म्हणतो, कॉफी नाही, फक्त धन्यवाद म्हणायचं होतं. आरोही गोंधळून म्हणाली, मला? अद्वैत शांतपणे मान हलवतो. तो म्हणतो, आरोही, काही लोक आयुष्यात येतात आणि यश देतात, पण काही लोक अशी असतात जी तुटलेली माणसं पुन्हा जोडतात. तू आमच्यासाठी तेच केलंस. आरोही काही क्षण शांत राहते. मग हसत म्हणते, मी काहीही विशेष केलं नाही. अद्वैत लगेच म्हणतो, नाही, जर तू नसतीस तर मी आणि आर्य आजही 2 वेगळ्या रस्त्यांवर चालत असतो. तेवढ्यात आर्यवीर केबिनमध्ये येतो. तो दोघांकडे पाहत म्हणतो, मी चुकीच्या वेळी आलो का? अद्वैत हसतो, नाही रे, उलट योग्य वेळी आलास. तो म्हणतो. तो तिसरा कॉफीचा कप आर्यवीरकडे देतो. तिघेही शांतपणे कॉफी घेत उभे असतात. अद्वैत अचानक आपला हात पुढे करतो. तो आरोहीकडे पाहून म्हणतो, काल मी मित्र म्हणून हात पुढे केला होता. आज तो पुन्हा एकदा पुढे करतो. फ्रेंड्स. आरोही हसत त्याचा हात हातात घेते. फॉर एव्हर, ती म्हणते. अद्वैत लगेच आर्यवीरकडे पाहतो. आणि तू? आर्यवीर काहीही न बोलता त्यांच्याच हातावर स्वतःचा हात ठेवतो. क्षणभर तिघांचे हात एकत्र येतात. विवान मात्र दारात उभं राहून हे सगळं पाहत होता. तो टाळी वाजवत म्हणाला, परफेक्ट. आता ही टीम कोणालाही हरवू शकते, पण मी देखील तुमच्याच टीमचा हिस्सा आहे. सगळे हसू लागतात. दुपारी संयुक्त प्रोजेक्टची प्रगती पाहण्यासाठी वरिष्ठ अधिकारी येतात. त्यापैकी एक अधिकारी म्हणतात, मिस प्रधान, तुम्ही या टीमला इतकं व्यवस्थित कसं सांभाळता? आरोही हसत म्हणाली, कारण मी टीम चालवत नाही, मी फक्त विश्वास जपते. आर्यवीर आणि अद्वैत एकमेकांकडे पाहून हलकंसं हसतात. संध्याकाळ झाली होती. काम संपल्यावर आरोही आपल्या केबिनमधून बाहेर पडते. तिच्या हातात अनेक फाईल्स असतात. अचानक एका फाईलचा गठ्ठा खाली पडतो आणि सर्व कागद कॉरिडॉरमध्ये विखुरतात. आरोही खाली बसून ते गोळा करू लागते. त्याचवेळी 2 हात तिच्या मदतीला पुढे येतात. एका बाजूला आर्यवीर तर दुसऱ्या बाजूला अद्वैत. ती वर पाहते आणि तिघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात. अद्वैत म्हणतो, आजपासून एक नियम, ही सगळी जबाबदारी तू एकटीने घ्यायची नाही. आर्यवीर त्याच्याकडे पाहून म्हणतो, यावेळी मी अद्वैतशी पूर्णपणे सहमत आहे. आरोही हसत म्हणाली, ठीक आहे, पण मग कॉफी तुम्ही दोघांनी द्यायची. अद्वैत लगेच म्हणतो, डन. आर्यवीरही हलकंसं हसत मान डोलावतो. कॉरिडॉरमधून तिघेही एकत्र चालत निघतात. काही अंतरावरून विवान त्यांच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणतो, ही फक्त एक टीम नाही, ही एक अशी साथ आहे जी कोणत्याही वादळापेक्षा मजबूत आहे. आणि त्याचवेळी दूर उभा असलेला एक अनोळखी माणूस त्या तिघांकडे शांतपणे पाहत असतो. त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटतं. तो हळू आवाजात म्हणतो, विश्वास जितका मजबूत होतो तो मोडण्याची किंमतही तितकीच मोठी असते. असं म्हणत तो तिथून निघून जातो आणि कोणालाही त्याच्या अस्तित्वाची चाहूलही लागत नाही.
तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या ह्या स्टोरीचा पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.